तर मागील व्हिडिओमध्ये आपण डिजिट हा शब्द पाहिला. आज आपण संख्या पाहणार आहोत. कारण डिजिट पासूनच संख्या तयार होतात. पहिल्या 9 संख्या आणि 0 त्यानंतर आपलं काय होतं, संख्या डिजिटच्या नंतर. तर संख्या आणि डिजिट मधला फरक काय आहे? ते एक अंकी संख्या सर्व ह्या संख्यांनाच काय आपण अंक म्हणतात. फक्त अंक असतो, पण संख्या काय असतात, अनेक असतात संख्या. बरोबर आहे. 10च्या पुढच्या अनेक संख्या, एक क्रमांकानंतर येणाऱ्या संख्यांना आपण संख्या म्हणतो. तर त्याची मी काही उदाहरण, त्यामध्ये दशांश अपूर्णांकाचे किंवा पॉईंटच्या पण संख्यांना आपण नंबरमध्ये घेऊ शकतो. बरोबर आहे. तर नंबर 0.1 0. याचं वेगळ्या प्रकारे असतं. दशांश अपूर्णांक आहे 23 38 44. हे झाले नंबर. बरोबर आहे. तसंच आपले अंक, संख्या. सं म्हणजे काय, एकत्र सर्व गोष्टी, सर्व संख्या एकत्र होऊन. ख्या म्हणजे काय, सांगणे. संस्कृत मधून शब्द आलेला आहे. तर संख्या आपला 0.12 ह्याचं वाचन लक्ष करा. नंतर सांगाल मी 0. ह्याचं वाचन तुम्ही सांगा. ही आपली संख्या 22. ही आपली 3×4 34. ही शिकवलं आहे त्यातील 400. तसंच ही संख्या तुम्ही सांगा मला किती आहे. एकक, दशक, शतक अशा प्रकारे असतं. आपला मी शतक स्थान मी नंतर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ही आपली नंतर 879. ही आपली संख्या आहे 8880. म्हणजे एकक, दशक, स्थान म्हणजे हजार स्थान नवीन होतं, हे मी नंतर सांगेल. प्रकारे संख्या असतात. संख्या आणि डिजिट यातील फरक समजला असेल तुम्हाला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून मी खूप छान याचं माहिती घेऊन येणार आहे. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.